नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र ऋषिकेश पवार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे खंडेश्वर ॲग्रोविजन यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, हा जो प्लॉट पाहताय तिळाचा तुम्ही, हा मोखड येथील पुरुषोत्तम कापडे यांच्या शेतातील आहे। तिळाचं जर्मिनेशन जर पाहता म्हटलं तर संपूर्ण जर्मिनेशन एक समान आहे आणि हाईट पण चांगली घेतलेली आहे आणि फुलधारणा आणि फळधारणेच्या प्रोसेसमध्ये आहे। तर त्यांनी तिळाचं नियोजन कशा पद्धतीने केले हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर नमस्कार दादा। नमस्कार। तिळाची पेरणी तुम्ही कशा पद्धतीने केली? तिळाची पेरणी काही नाही, बैलजोडीने केली आणि शिशेला छिद्र पाडून त्याच्यामधून टाकले, त्याच्यामध्ये पेरणी केली। आणि जर्मिनेशन सर्व एकसमान आहे त्या शिशीमुळेच समजा? हो, जर्मिनेशन तसं जर पेरतो म्हटलं तर आपले तीळ साधनाची कमीत कमी शक्यता राहते आणि त्या शिशीमध्ये ज्या छिद्रकडून आपण जर तीळ पेरला तर जर्मिनेशन एक समान राहते। तर पहिलं फवारणी नियोजन कधी आणि केव्हा केलं तुम्ही? पहिलं फवारणी नियोजन मी 30 दिवसानंतर केलं। थोडं रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळं पहिल्यांदा मी 19-19 मोनो, बायोविटा आणि रोको घेतलं। थोडा याचा प्रादुर्भाव असल्या बुरशीनाशकचा प्रादुर्भाव असल्यामुळं, मरीचा प्रादुर्भाव असल्यामुळे बुरशीनाशक घेतलं। तर आता तुम्हाला थोड्याफार समस्या जाणवत आहे? हो, आता थोडा किडीचा अभाव मी थोडी समस्या जाणवत असल्यामुळं ऋषिकेश पवार यांना माझ्या शेतातनी किडीचा प्रादुर्भाव असल्यामुळं मी त्यांना माझ्या शेतीमध्ये दाखवायला आणलं। तर शेतकरी मित्रांनो, यांच्या शेतामध्ये सिसामम पॉयलडी नावाचं जे झाड तुम्हाला दिसत आहे, हे ते सिसामम पॉयलडीचा अटॅक असा 10% अटॅक आपल्या या तीळ या पिकामध्ये दिसत आहे। तिळावरील सिसामम पॉयलडी हा विषाजन्य रोग मोठ्या प्रमाणात त्याचा अटॅक आपल्याला तीळ पिकावर पाहायला मिळत आहे। तर या सिसामम पॉयलडी कशा प्रकारे पसरतो आणि त्याची लक्षणे काय आहेत थोडक्यात मी तुम्हाला सांगतो। तर सिसामम पॉयलडी हा जो रोग आहे हा विषाणूजन्य रोग आहे। तर याचा जर अटॅक आपल्या प्लॉटवर आला तर आपल्याला दिसून येते की बऱ्याच ठिकाणी आपल्या तिळाचे जे आहे शेंड्यावर पानांचा गुच्छा तयार होतो। काही ठिकाणी आपल्याला पानं हे शेंडा हा जळल्यासारखा दिसतो, कोलॅप्स झालेला दिसतो। आणि ह्या रोगाचं एक वैशिष्ट्य आहे की हा जर रोग झाडावर आला तर गोंड्या लागण्याचं प्रमाण फार कमी होते, कारण याचे जे फुलं आहे हे स्टराईल म्हणजे नपुंसक बनतात, त्याचं पॉलिनेशन होत नाही आणि गोंड्या तयार होत नाही। तर याच्या रोगाचा वाहन करणारा जो कीड आहे त्याला आपण जॅसिड म्हणतो। जॅसिडाचा जर अटॅक आपल्या याच्यात असला तर जर पॉलिडी रोगग्रस्त जर झाड असलं तर त्याच्यावर बसतो आणि ते अन्य प्लॉटवर बसला की तो व्हायरस ट्रान्सफर होतो। याच्या कव्हर करण्यासाठी आपल्याला एक फवारा घ्यायचा आहे, ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो। तर क्विनॉल-फॉस आपल्याला इथे घ्यायचा आहे 80 मिली प्रति पंप। त्यानंतर थायमॅथॉक्झन 25% वालं शेवळ्या WDG फॉर्ममधलं ते घ्यायचं आहे आपल्याला 40 ग्रॅम प्रति पंप। आणि वायरोसिन घ्यायचं आहे आपल्याला। जर वायरोसिन अवेलेबल नसेल आपल्या नजदीकच्या कृषी केंद्रामध्ये तर तुम्ही तिथे इमिडा क्लोपिड 10 ml प्रति पंप घेऊ शकता। अशा पद्धतीने जर तुम्ही स्प्रे केला तर या रोगापासून वाचेल आणि उत्पन्नात वाढ होईल, नाही तर भरपूर मोठ्या प्रमाणात या रोगामुळे नुकसान होऊ शकते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।